तुम्ही लोकांचे घरं बैकणार, तुम्ही प्लॉट बैकणार, जमिनी बैकणार. मी बोलायचं नाही. कालच्या बुलढाण्यात आपल्या पोरीला मारलं गेलं, तुमच्या पोरीला मारल्यावर तुम्ही गप्प बसणार का? नेत्या लिखीच्या बाजूने बोलायचं नाही. मी जातीवादी. तुम्ही आमच्या अधिकाऱ्याला त्रास देणार खंडणीसाठी, पैशासाठी, वर्गणीसाठी. मी गप्प ऐकून घ्यायचं. तुम्ही आमच्या उद्योगाला, व्यावसायिक व्यापाऱ्यांना तुम्ही खंडन मागायचं, त्याच्या मदतीला जायचं नाही. मी तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना विनाकारण खोटे केसेस गुंतून त्याला निलंबित करायचं. मी त्याच्या बाजूने बोलायचं नाही. आमच्या आईबापाने याच्यासाठी जन्म दिला आम्हाला, तुमचा अन्याय सहन करायचा फक्त आम्ही. वा, माझ्याकडून नाही होणार. कोणी मराठ्याच्या अंगावर येऊ दे, तो जी खोडच मोडीणार मी तेव्हा गप्प असणार. हे नाही चालणार. आता खूप सहन केलं, बस. मर्यादा संपल्यात आमच्या. अधिकाऱ्याला जगू देत नाही, ते डॉक्टरांना जगू देणार. यांचं जर पेशंट आपलं झालं, बिल जर जास्त आलं, बिल माफ कर म्हणतात. नाही केलं त्याच्यावर केसेस करतात खोट्या. याच्यासाठी आमचा माणूस डॉक्टर झाला, याच्यासाठी आमचे लोक तहसीलदार, PSI झाले, पोलीस झाले. याच्यासाठी आम्ही व्यवसाय उभा केले. तुम्ही खंडने मागावं म्हणून. तुम्हाला जमीन दिली नाही, नसतं तुम्ही ती दादागिरी बैठणार आणि पुन्हा आम्ही नुसतं मराठी म्हणून जगायचं. आता अन्यायाविरुद्ध आवाज उठावा लागल. यांचा माज मोडावाच लागणार आहे आपल्याला. आणि किती दादा असू द्या, एकाने पण अन्याय सहन करायचा नाही. अजिबात कोणाचं वाटत जायचं नाही आणि कोणाला भ्यायचं सुद्धा नाही. धाडसाने वागायचं शिकायचं. आपण आपले कष्ट करून समाधानी लेकरं मोठे करायचे. कोणाचा अन्याय सहन करायचा जन्म झालेला नाही आपला. या राज्यात कोणावर बी अन्याय होऊ द्या, माझ्याकडून तुम्हाला नाही मिळाला ते चालत, पण माझ्या कानापर्यंत तुमची बातमी येऊ द्या.